आता त्यांना गुंगी गुडिया असं म्हणून ताईंना जर म्हणत असतील तर ह्याच्यासारखं अगदी काय कोणत्या भाषेत त्यांना सांगावं. मी एक तर गावठी माणूस आहे, काही बोलून जाईल, पण अशा पद्धतीनं चुकीचं बोलू नये. कारण दादांना जाऊन आज पाच महिने 6 महिने अजून नीट कार्यकर्ते का जे चांगल्या मोठ्या सभांमध्ये स्पीच देत होते अशा कार्यकर्त्याला सुद्धा आता आम्ही मधून आलो 4 वेळा दादांवरच बोलतो. तर ह्या तर एवढ्या मोठ्या दुःखातून जेव्हा हे सगळं सांभाळायचं तर त्यावेळेला त्यांना म्हणा, आता तुम्ही त्या माऊलीला एक आधार देण्याऐवजी तुम्ही त्यांच्या दुःखात पुन्हा त्याला कुठंतरी घसरता, मीठ टाकता, त्याची आग करता, म्हणजे त्या कुटुंबाला पुन्हा दादाची आठवण होत असेल. आणि गुंगी गुडिया म्हणताना पूर्वी इंदिरा गांधींना का ज्या इंदिरा गांधी आजही आपण सगळेजण म्हणतो का महिलांमध्ये इंदिरा गांधी, भविष्यातही अशाच पद्धतीने इंदिरा गांधी का ज्या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या नेत्या आणि तुमच्या पक्षाच्या तर नेत्या का त्यांच्या नावावरच आपण सगळे एवढे मोठे झालो. त्यांचा विरोधी पक्ष त्यावेळेला गुंगी गुडिया म्हणूनच म्हणत होतं. पण आज त्यांचं आपण क्षणोक्षणी आठवण करत असतो. तसंच आज जरी सुनित्राताई असतील तर त्या आज एवढ्या मोठ्या दुःखात असल्यामुळे आज ना उद्या त्या समाजासमोर येतील. समाजाच्या अपेक्षा दादांच्या अप्रोक्ष आता ताईंच्या माध्यमातूनच पूर्ण होतील अशा पद्धतीनं सगळ्यांना जे काही वाटत होतं आता दादानंतर काय. पण आज नवे प्रवेश त्या ठिकाणी होतात का दादांच्या जागेवर का ज्या लहानपणापासून त्यांच्या घरात राजकारण, ताईंच्या माहेरी राजकारण, इथं आल्यानंतर दादाबरोबर 35-40 वर्षाचं राजकारण, आणि त्यांना तुम्ही गुंग्या गुडिया म्हणतात असाल त्याच्यासारखं वाईट दुसरं कोणतंच नाहीये. एक दिवस येईल का इंदिराबाईंसारखंच आपण ताईंना सुद्धा त्या ठिकाणी पाहू आणि इंदिरा गांधींप्रमाणेच का जसं आता समाजात एखादी मुलगी नाही भाऊ ही इंदिरा गांधीच आहे, म्हणजे त्याच पद्धतीनं त्यांनी आज ह्या 6 महिन्यात जे काही सरकारमध्ये कामकाज जे सुरू आहे होईल ना, आज ना उद्या ते बोलणार, आजही बोलतात. आता आम्ही काही ठिकाणी अक्षरशः त्यांची भाषणं ऐकली, भले ते आमच्या आमदारांमध्येच असतील, तर त्यांच्या डोळ्यात पाणी येण्याआधी आमदार ढसढसा रडायच्या अशा पद्धतीच्या काही स्पीच, काही कामाच्या माध्यमातून, पण तरी सुद्धा कार्यकर्त्याला धीर देण्याचं काम त्या ठिकाणी ताईंनी केलं. निश्चितच त्यांनी केलेल्या त्या शब्दाचा आणि जे करणारे आहेत त्यांचा सगळ्यांचा मी तरी धिक्कार करतो. आणि त्यांना म्हणा अशा पद्धतीनं महिला आज देशाच्या राष्ट्रपती मुर्मूताई आहेच ना, चालवतात, देश चालवतात, देशाचा कारभार पाहतात. हे राज्याचं तर त्यांच्या घरी एवढ्या वर्षानुवर्ष ते राजकारण किंवा समाजकारण, निवड राजकारण कधीच केलेलं नाही त्यांनी, समाजकारण आणि राजकारण करायला म्हणून हे सगळेजण बोलून आणि राजकारणात आम्ही काहीतरी वेगळं करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतील तर जनता आता दूध खोळी राहिलेली नाही. सगळ्यांच्या वतीनं, जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो. परंतु आता हर्षवर्धन सकपाळांची पत्रकार परिषद सुरू आहे, ते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आरोप करतात आहेत. ते म्हणतात आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अमित शहांच्या ताटाखालचं मांजर बनलाय का, अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दिवसेंदिवस जी वाढ होते, अमित शहा साहेब हे त्यांचे आपले सगळे देशाचे नेते आहेत, पंतप्रधान महोदय हे देशाचे नेते आहेत, म्हणजे आपण त्यांच्याकडे कामाला जायचं किंवा मी जात असतो, मी एक वेळ टाइम नाही सांगत म्हणजे काय 7-8 मात्र धन्यवाद.